शेतकरी बंधूंनो, महा-BMS अंतर्गत शेळीपालन, कुक्कुटपालन व गाई म्हैस खरेदी करण्यासाठी राज्य शासनाकडून जे अनुदान आहे ते मिळणार आहे. तर या अनुदानासाठी आपल्याला जर पात्र व्हायचं असेल तर सर्वप्रथम आपण गुगल या ठिकाणी जायचं आहे. महाराष्ट्र योजना .in ही जी वेबसाईट आहे ही आपल्याला या ठिकाणी सर्च करायची आहे. वेबसाईट सर्च केल्याच्यानंतर आपल्याला उजव्या बाजूला शोधा या पर्यायामध्ये महा-BMS असं आपल्याला सर्च करायचं आहे. सर्च केल्याच्यानंतर पशुसंवर्धन विभाग, गाई गोठा, शेळीपालन, कुक्कुटपालन अर्ज चालू अशा प्रकारे आपल्याला SMS आपल्याला दिसेल. तर आपल्याला या ठिकाणी रीड मोर या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. रीड मोर पर्यायावरती क्लिक केल्याच्यानंतर याची जी संपूर्ण माहिती आहे, आपल्याला किती अनुदान मिळणार आहे, अर्ज प्रक्रिया कशी असणार आहे, या सर्व गोष्टींची जी माहिती आहे या वेबसाईटवरती आपल्याला दिलेली आहे. या ठिकाणी डायरेक्ट आपल्याला अर्ज करायचा असेल तर त्याची लिंक देखील सादर करण्यात आलेली आहे. आवश्यक कागदपत्र कोणती कोणती आहेत याच्याबद्दलची देखील माहिती या ठिकाणी उपलब्ध आहे. तर ही सर्व प्रक्रिया आपण वाचून घेऊ शकता. तर यामध्ये फॉर्म भरण्यासाठी येथे क्लिक करा या पर्यायावरती जर आपण क्लिक केलं तर डायरेक्टली आपण आपला जो अर्ज आहे तो महा-BMSच्या वेबसाईटवरती आपण भरू शकता. अर्ज भरण्याची जी प्रक्रिया आहे अतिशय सोपी आहे. आपल्याला फक्त विचारलेले जे प्रश्न आहेत त्याचे उत्तर द्यायचे आहेत आणि आपला जो अर्ज आहे तो आपल्याला सादर करायचा आहे. परंतु अर्ज भरण्यापूर्वी आपली ही जी योजना आहे या योजनेमध्ये आपल्याला कशी मदत मिळणार आहे, किती मदत मिळणार आहे हे पाहायचं असेल तर आपण सर्वप्रथम काय करूया, मुख्य पृष्ठ यावरती क्लिक करूया. आपण या ठिकाणी पाहू शकता मुख्य पृष्ठावरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी काही सूचना सादर करण्यात आलेल्या आहेत. म्हणजे यापूर्वी जो लाभार्थी यामध्ये पात्र झालेला आहे त्यांनी 9/12/2023 पर्यंत आपले जे कागदपत्र आहेत ते अपलोड करायचे आहेत अशा प्रकारची एक सूचना दिलेली आहे. म्हणजे मी या व्हिडिओच्या निमित्तानं सांगू इच्छितो की आपण जर एकदा अर्ज भरला तर पुन्हा 5 वर्ष आपल्याला अर्ज भरायची आवश्यकता नाही. तर आत्ता जर नवीन अर्ज करायचे असतील तर आपल्याला 8/12/2023 पर्यंतच आपले जे अर्ज आहेत ते आपण करू शकता. मी विनंती करेल की 8 डिसेंबरपूर्वी सर्व शेतकरी बंधूंनी यासाठी अर्ज जे आहेत ते करून घ्यायचे आहेत. या ठिकाणी योजना जर पाहिल्या तर राज्यस्तरीय योजना आहेत, जिल्हास्तरीय योजना आहेत. गाई म्हशीचे वाटप करण्यासाठी योजना आहे, 1000 कुक्कुट पक्षीसाठी आहे आणि शेळी मेंढी गट वाटप जो आहे यासाठी ही योजना आहे. तर या योजना ज्या आहेत आपण एकदा सविस्तर स्वरूपामध्ये जाणून घेऊया की या योजनेसाठी आपल्याला अनुदान किती मिळणार आहे. या ठिकाणी सर्वप्रथम आपण राज्यस्तरीय दुधाळ गाई म्हशीचे वाटप करणे ही जी योजना आहे या योजनेबद्दलची जी माहिती आहे आपण जाणून घेऊया. आपल्याला गाई जी आहेत ती कोणती कोणती खरेदी करायची याबद्दलची माहिती आहे. कोणते कोणते लोक यामध्ये निवडीचे जे निकष आहेत ते या ठिकाणी दिलेले आहेत. महिला बचत गट आहेत, अल्पभूधारक शेतकरी आहेत, सुशिक्षित बेरोजगार जे आहेत यांच्यासाठी देखील ही योजना आहे. यांच्यासाठी वेगळा निधी जो आहे तो उपलब्ध असणार आहे. तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर ही जी योजना आहे आपण जाणून घेऊया. तर संकरित गाईचा गट जर आपल्याला खरेदी करायचा असेल तर प्रति गाई 70,000 रुपयेप्रमाणे आपल्याला 1,40,000 रुपये रक्कम असणार आहे. तर या व्यतिरिक्त जर आपण पाहिलं म्हशीचा गट आहे त्याला प्रति म्हैस 80,000 रुपयेप्रमाणे 1,60,000 रुपये हे मिळणार आहेत. परंतु याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर खाली देखील 5 नंबरचा ऑप्शन आहे 10 ते 20% अधिक जो चार्जेस आहे तो विम्याचा यामध्ये ॲड केलेला आहे. म्हणजे जवळपास 1,56,850 रुपये ही गाईसाठी आणि 1,00,000 जवळपास 80,000 रुपये ही म्हशीसाठी ही जी रक्कम आहे ते असणार आहे. आता याच्यामध्ये आपल्याला जे अनुदान आहे ते किती मिळणार आहे, तर ही जी रक्कम आहे आपल्याला संपूर्ण मिळणार आहे का, तर या ठिकाणी याची संपूर्ण माहिती जी आहे ती सादर करण्यात आलेली आहे. तर आपण जर पाहिलं तर शासकीय अनुदान जे आहे आपण जर SC कॅटेगरीमधील जर असाल तर यामध्ये 75% अनुदान आपल्याला मिळणार आहे. आणि जर आपण सर्वसाधारण प्रवर्गामधील असाल तर 50% अनुदान जे आहे ते आपल्याला यामध्ये मिळणार आहे. म्हणजे सरासरी 1,10,000 SCसाठी आणि 58,425 रुपये हे सर्वसाधारण प्रवर्गासाठी यामध्ये जो निधी आहे तो आपल्याला मिळणार आहे. SC प्रवर्गासाठी या रकमेच्या 75% आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी या रकमेच्या 50% जी रक्कम आहे ती मिळणार आहे. आता या ठिकाणी आपल्याला कागदपत्र जी आहेत ती कोणती कोणती आवश्यक आहेत त्याची देखील माहिती या ठिकाणी सादर करण्यात आलेली आहे. तर आपण जर कागदपत्र पाहिली तर आपला बेसिक जी कागदपत्र आहेत आपला फोटो आहे, 7/12 आहे, 8 आहे, आधार कार्ड आहे. या व्यतिरिक्त आपल्याला कास्ट सर्टिफिकेट आहे. याच्या व्यतिरिक्त रहिवासी दाखला असेल तर रहिवासी दाखला, प्रशिक्षण घेतला असेल तर दाखला, म्हणजे जेवढी कागदपत्र आहेत ॲडिशनल ही आपण जोडू शकता, आपल्याला फायद्याची राहणार आहेत. तर अशा प्रकारची योजना आहे. यानंतरची जी योजना आहे 10 शेळ्या आणि
मेंढ्या आहे यासाठी गट वाटप, हे देखील योजनेबद्दलची सविस्तर माहिती, कोण लाभार्थी पात्र होऊ शकतो, कोणाला लाभ मिळणार आहे, कोणत्या ठिकाणी योजना, ही सर्व आपण माहिती वाचू शकता. आपण जर पाहिलं तर शेळ्या खरेदी करण्यासाठी 8,000 रुपये प्रति शेळीप्रमाणे आणि बोकड जर खरेदी करायचं असेल तर या ठिकाणी याची देखील माहिती जी आहे ती दिलेली आहे. सरासरी 10,000 रुपये प्रति बोकड अशी रक्कम आपल्याला मिळणार आहे. तर शेळ्या कोणत्या कोणत्या खरेदी करायच्या, त्या शेळ्यांची जी जात आहे ती देखील या ठिकाणी दिलेली आहे. आपण जर पाहिलं 8,000 रुपये एका शेळीला किंवा 10,000 रुपये एका बोकडाला जर पकडलं तर आपल्याला सरासरी 10 शेळ्या एक बोकड अशा प्रकारे आपल्याला मिळणार आहे. म्हणजे सरासरी 1,00,000 रुपयापर्यंतची जी रक्कम आहे, प्रकल्पाची रक्कम ही 1,00,000 रुपये असणार आहे. तर या ठिकाणी पाहू शकता आपण जो खर्च आहे 1,03,560 आणि 78,000 रुपये हे अन्य जातीसाठी अशी माहिती दिलेली आहे. तर आता याच्यामध्ये लाभ आपल्याला जो आहे तो कशा प्रकारे मिळणार आहे, तर मी यापूर्वी आपल्याला सांगितल्याप्रमाणे आपण SC प्रवर्गामधील जर असाल तर आपल्याला 75% अनुदान आहे आणि जर आपण ओपन सर्वसाधारण प्रवर्गामधील जर असाल तर आपल्याला 50% जी रक्कम आहे ते मिळणार आहे. तर एकूण किंमत आपण जर पाहिलं तर 1,03,000 रुपये शासनाचे जे अनुदान आहे ते 51,773 रुपये आणि लाभार्थ्याला देखील तेवढीच रक्कम भरायची आहे. म्हणजे खर्चाची जेवढी काही रक्कम असेल त्या रकमेच्या निम्मी रक्कम ही सर्वसाधारण प्रवर्गाला आणि 75% अनुदान जे आहे ते SC प्रवर्गाला अशा स्वरूपामध्ये दिलेलं आहे. तर आपण या ठिकाणी पाहू शकता कोणत्या शेळीपालन असेल किंवा गाई म्हैस खरेदी अनुदान असेल ते किती अनुदान आपल्याला मिळणार आहे याची प्रॉपर जी रक्कम आहे ती या ठिकाणी सादर केलेली. या ठिकाणी देखील कागदपत्र, आधार कार्ड, फोटो, 7/12/8, अपंग अपत्य असल्यास दाखला, रहिवाशी दाखला, बँक पासबुक, या व्यतिरिक्त जातीचा जो दाखला आहे, ही सर्व कागदपत्रे या ठिकाणी सादर केलेली आहेत. यानंतरची जी योजना आहे ते 1,000 कुक्कुट पक्षी जे आहेत ते आपल्याला मिळणार आहेत. यासाठी देखील ही योजना कोणत्या ठिकाणी काम करते याबद्दलची जी माहिती आहे ती सादर करण्यात आलेली आहे. आपण या ठिकाणी पाहू शकता कोण कोण लाभार्थी याच्यामध्ये पात्र होणार आहे याच्याबद्दलची देखील माहिती या ठिकाणी दिलेली आहे. आता या योजनेबद्दल आपण सविस्तर जी माहिती आहे आपण जाणून घेऊया. हे आपण या ठिकाणी पाहू शकता कोण लाभार्थी आहे. तर या ठिकाणी जर पाहिलं तर आपली जी जमीन आहे ती स्वतःची असेल किंवा भाड्याची असेल ती चालणार आहे. आता शासन जी रक्कम आहे ती 2,00,000 रुपये आपल्याला अपेक्षित रक्कम आहे प्रकल्पाची आणि 25,000 रुपये जे आहेत इतर जो खर्च आहे, म्हणजे जवळपास 2,25,000 रुपये जी रक्कम आहे या प्रकल्पासाठी निश्चित करण्यात आलेली आहे. आता या 2,25,000च्या 75% हे अनुसूचित जाती जमातीला आणि 50% जे आहेत ते सर्वसाधारण प्रवर्गाला, म्हणजे जवळपास बघितलं तर आपण 1,68,750 रुपये एवढी जी रक्कम आहे ती SC प्रवर्गाला आहे. 25% जी रक्कम आहे 56,000 रुपये त्यांना भरायची आहे. साधारण ओपन कॅटेगरीसाठी 1,12,500 रुपये ही रक्कम मिळणार आहे आणि आपल्याला स्वतःचा जो हिस्सा आहे तो 1,12,500 एवढीच रक्कम जी आहे ती आपल्याला भरायची आहे. तर अशा प्रकारे आपल्याला जे अनुदान आहे ते मिळणार आहे. शेतकरी बंधूंनो, आपण जर पाहिलं तर या योजनेच्या संदर्भात योजना जी आहे एकदा जर आपण फॉर्म भरला तर पुन्हा 5 वर्ष आपल्याला फॉर्म भरायची आवश्यकता नाही. यामध्ये आपला जो नंबर आहे तो खात्रीशीर नंबर जो आहे तो लागणार आहे. आपल्याला यामध्ये निवड झाल्याच्या नंतर आपल्याला मोबाईल SMS द्वारे कळवलं जातं. त्यानंतर आपल्याला आपली जी कागदपत्र आहे ती अपलोड करायची असतात आणि त्यानंतर निवड प्रक्रिया असते. अशा प्रकारची ही प्रक्रिया शासनाच्या वतीने राबवण्यात येत आहे. त्यामुळे आपण आत्ता जर अर्ज भरला तर कोणत्याही क्षणाला आपला जो नंबर आहे तो लागू शकतो. तर या व्हिडिओच्या निमित्तानं मी विनंती करेल की आपण जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेसाठी अर्ज करून घ्यावेत. योजनेला अर्ज भरण्यासाठी शासनाची कोणत्याही प्रकारची अधिकृत फी नाही. आपण घर बसल्या हा जो मोबाईल आहे तो हा जो फॉर्म आहे तो भरू शकता. फॉर्म कशा पद्धतीने भरायचा याबद्दलची माहिती मी आपल्या या यूट्यूब चॅनलवरती सादर करेल. त्यासाठी मित्रांनो, आपला हा जो यूट्यूब चॅनल आहे तो सबस्क्राईब करायला विसरू नका. आपला यापूर्वीचा जो यूट्यूब चॅनल आहे डिजिटल अभिजित, हा यूट्यूब चॅनल काही कारणास्तव आपण बंद केलेला आहे. आता डिजिटल अभिजित 1 हा जो यूट्यूब चॅनल आहे हा सबस्क्राईब करा, म्हणजे याच्या ज्या नोटिफिकेशन आहेत ते आपल्यापर्यंत पोहोचतील. या फॉर्मच्या संदर्भात जर आपल्याला काही अडचणी असतील तर आपण आम्हाला कमेंट्समध्ये विचारू शकता. तर अशा प्रकारची एक महत्त्वपूर्ण अपडेट आपल्यापर्यंत उपलब्ध आहे. हा फॉर्म जो आहे तो जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी भरून घ्यावा. फॉर्मच्या संदर्भात काही अडचणी असतील तर आपण माझ्याशी डायरेक्टली संपर्क साधू शकता फॉर्म भरण्याच्या संदर्भात. तर
आमचा जो संपर्क आहे तो आपण इंस्टाग्रामला जाऊ शकता, डिजिटल अभिजित या नावाने आपण सर्च करू शकता. त्या ठिकाणी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची देखील लिंक सादर करण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन आपण आमच्याशी संपर्क साधू शकता. तर अशा प्रकारची एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी आपला हा जो यूट्यूब चॅनल आहे तो सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मित्रांनो, मग पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.